यापुढे अमेरिका कोणत्याही देशाच्या मदतीसाठी पुढे येणार नाही. ब्रिटनसारख्या देशांना जर हॉर्मोझ सामुद्रधुनीतून इंधन मिळत नसेल तर त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. इतर देशांनी धैर्य दाखवून स्वतः हॉर्मोझ समुद्रधुनीत जाऊन तेल आणावे. जसे ते अमेरिकेच्या मदतीला धावून आले नाहीत तसेच अमेरिका देखील त्यांच्या मदतीसाठी जाणार नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी मांडली. इराणमधील इस्फान शहरात अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणावर अमेरिकेने मंगळवारी पहाटे हल्ला केला. त्याचा व्हिडिओ ट्रम्प यांनी शेअर केला. तर इराणने कुवेतच्या एका तेलाच्या टँकरवर मारा केला. ट्रम्प यांनी तेलाबाबत इतर देशांना मदत न करण्याची भूमिका घेतल्याने मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत 6% वाढ झाली. यामुळे कच्चे तेल $119 प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळे भारताची तेल आयात महाग होणार असून देशात महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकन पेट्रोलची किंमत 2022 नंतर प्रथमच $4 प्रति गॅलनवर पोहोचली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले की ते परिसरातील अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांवर हल्ला करू शकतात. IRGCने या कंपन्यांमधील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले आहे.